नमस्कार. मी रश्मी शिरडकर, मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच. आजच्या या एपिसोडमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, की ज्याच्यामुळे तुमचं काम पूर्ण होणार म्हणजे होणारच. प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांच्यावर जर का तुम्ही दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवली, तर आपल्याला काहीही असाध्य असं नाही. कारण स्वामी स्वतः म्हटलेले आहेत, की "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य नेहमी तुमच्या आठवणीमध्ये ठेवा, नेहमी तुमच्या ध्यानामध्ये ठेवा, की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि माझ्या जीवनामध्ये खरंच स्वामींनी अशक्य अशा गोष्टी शक्य केलेल्या आहेत आणि अगदी चमत्कार आपण म्हणू शकतो. अशा चमत्कार पद्धतीने या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये पूर्णत्वास गेलेल्या आहेत. पण यामागे अ, थोडीशी भक्ती पण आपल्याला करावी लागते, राईट? सो कशाप्रकारे आपण भक्ती करू शकतो? कशाप्रकारे आपण स्वामींच्या नामस्मरणाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुंदर असे बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये हवे असणारे स्वप्न, इच्छा आपल्या त्या कशा पूर्ण आपण करून घेऊ शकतो. तर एक गोष्ट जी की मी स्वतः फॉलो केलेली आहे आणि ती मी आज तुमच्यासाठी सजेस्ट करत आहे. तर ती आहे की स्वामी चरित्र सारामृत ही पोथी. ठीक आहे? ही पोथी कुठेही तुम्हाला मिळेल, कुठल्याही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे त्या शॉपमध्ये तुम्हाला ही पोथी कुठेही मिळेल. ठीक आहे? याच्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि हे तुम्ही 3 दिवस, 7 दिवस किंवा अगदी 21 दिवस, एक दिवस 1 अध्याय असं केलं तरी सुद्धा याचं तुम्हाला तेवढंच फळ मिळणार आहे. तर काय करायचं आहे, जर का तुम्ही जॉबच्या शोधामध्ये आहात, की तुम्हाला नवीन जॉब मिळवायचा आहे, चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे, तर तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृत जी पोथी आहे, याचे 7 पारायण करायचे आहेत. म्हणजे ही पूर्ण पोथी तुम्हाला 7 वेळा कंप्लीट करायची आहे. तर तुम्ही हे असं करू शकता, की 3-3 अध्याय रोज करून तुम्ही ही पोथी 7 दिवसांमध्ये संपवू शकता. मग थोडासा गॅप घेऊन परत तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. असं 7 वेळा तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे? आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करणार आहात, तेव्हा तुम्हाला संकल्प धरायचा आहे, की मी हे 7 वेळा या पोथीचं पारायण म्हणजे पूर्ण पोथी 7 वेळा पूर्णपणे त्याचं पठण करणार आहे. हे कशासाठी करत आहे, ठीक आहे? आणि आपल्याला जेव्हा संकल्प करायचा असतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे शास्त्रोक्त पद्धत आपली काय आहे. ते हातावर पाणी घ्यायचं आहे, थोडंसं अक्षता घ्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू आणि एक तुळशीपत्र टाकून तुम्हाला तुमचा संकल्प जो काय आहे तो म्हणायचा आहे आणि खाली तांबणामध्ये किंवा एका प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तुळशीला किंवा तुमच्या घरातल्या प्लांट्सला टाकायचं आहे, ठीक आहे? हा संकल्प फक्त तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हाच तुम्हाला हा करायचा आहे. आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही जेव्हा तुमचे 7 वेळा पारायणं होतील, तेव्हा तुम्ही एखाद्या स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन अन्नदान करा किंवा गरिबांना काहीतरी दान करा. म्हणजे उपयोगी अशा वस्तू. पैसे कधीही दान करू नयेत. आपल्याला माहिती नसतं, की पैशाने ते व्यक्ती काय करतील, बरोबर आहे? त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही एखादं खाण्याच्या वस्तू किंवा त्यांना जर का पांघरुणं वगैरे नसतील किंवा त्यांच्यासाठी कपडे म्हणा, असं तुम्ही काहीही उपयोगी वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा यापैकीच्या काही गोष्टी तुम्ही जर का त्यांना देऊ शकत असाल, त्यांच्या घरासाठी जर का काही सामान लागणार असेल तसं तुम्ही त्यांना दान करू शकता. असं गरीब व्यक्तींना हे दान करायचं आहे आणि ते तुमचं व्रत तिथे फलदायी होतं आणि त्याचं फळ तुम्हाला लवकरच मिळतं. तर तुम्ही हे नक्की करून बघा. तुम्हाला याचे अगदी 101% पूर्णपणे तुम्हाला छान याचे रिझल्ट्स मिळणार आहेत. याची खात्री मी तुम्हाला आज देते. स्वामींची आराधना कराल, तुम्ही त्यांचं 1% कराल तर तुम्हाला ते 100% देतील. फक्त करून बघा, त्यांच्यावर विश्वास ठेवून बघा आणि फक्त एकच वाक्य त्यांचं लक्षात ठेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटत आहे, फक्त स्वामींना समर्पण करा. स्वामींना समर्पण केलं की तुम्हाला ती गोष्ट शक्य होणार आहे आणि एखाद्या चमत्कारासारखी ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडून येणार आहे. नक्की तुमचेही अनुभव जर का असे काही असतील तर शेअर करा कमेंट्समध्ये. इतरांना मोटिवेट करूया. स्वामींची हीच इच्छा आहे की या जगामध्ये अशक्य असं काही नाही. फक्त ती तुझ्या मनाची एक फेज आहे, एक मनाची तुझी स्टेट आहे, ज्याच्यामुळे तू त्याच्यामध्ये अडकून बसलेला आहेस. तर त्याच्यातून बाहेर निघ. थोडंसं माझंही नामस्मरण कर, मी तुला हात धरून याच्यातून बाहेर काढेल. हीच एक गोष्ट लक्षात ठेवा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे असं स्वामी निरंतर तुम्हाला म्हणत असतात. फक्त तुम्हाला अगदी तुमचे कान देऊन ते ऐकायचं आहे की खरंच मी एकटी नाहीये, माझ्यासोबत स्वामी आहेत. मग ते तुमचे गुरु कोणीही असू देत. श्री स्वामी समर्थ महाराज नसतील, दुसरे कोणीही असतील, तर प्रत्येकाच्या आतमध्ये स्वामींचा अंश आहे. त्यामुळे तुमच्या गुरुचा हात तुम्ही पकडा, त्यांची आराधना करा. ठीक आहे? आज मी जो तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तो स्पेशली
स्पेशली स्वामींच्या पोथीचा आहे. असेच काही उपाय जे आहेत जे की माझ्यासाठी खूप अत्यंत फलदायी आणि चमत्कारिक पद्धतीने मला रिझल्ट्स दिलेले आहेत. ते उपाय मी आजपासनं ठरवलेलं आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. एका लिमिटेड क्राऊडमध्ये मी नक्कीच या गोष्टींबद्दल बोलत होते, पण आज या माध्यमातून मी हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. 1-2 जणांच्या लाईफमध्ये जरी हा बदल घडून आला, तरी सुद्धा मला याचं समाधान मिळणार आहे. थँक यू सो मच. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. हा आजचा उपाय खास जॉबसाठी होता आणि असेच तुम्हाला बाकीच्या गोष्टींवर जर का उपाय हवे असतील आणि अगदी सोपे आणि साधे सरळ गोष्टी करून तुमचे मॅनिफेस्टेशन्स घडवून आणायचे असतील, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत पोहोचवा आणि असेच नवीन-नवीन छान-छान व्हिडिओज जे आहेत आणि सोप्या रेमेडीज जे आहेत, त्या माझ्याकडून तुम्हाला या व्हिडिओजच्या मार्फत मिळत राहतील. थँक यू.